नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये अनसिमेट्रिकल आय सेक्शन जर असेल तर तो अनसिमेट्रिकल आय सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड करायचा त्या टाईपचा एक प्रॉब्लेम पाहूयात. ठीक आहे, तर मी इथं प्रॉब्लेम वाचतोय. प्रॉब्लेम आवडला तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर प्रॉब्लेम काय दिला आहे बघा. आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे, डिटरमाइन द मोमेंट ऑफ इनर्शिया एम आय ऑफ ॲन अनसिमेट्रिकल. ठीक आहे, आपल्याला काय दिलेलं आहे, अनसिमेट्रिकल आय सेक्शन. व्हॉट वी हॅव गिवन, आपल्याला एक अनसिमेट्रिकल म्हणजे काय, सिमेट्रिक नसलेला सेक्शन, हा आय सेक्शन जो आहे तर त्याच्यासाठीचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायला विचारलेला आहे. ठीक आहे, आणि त्यांनी डिटेल्स आपल्याला दिलेले आहेत बघा. डिटेल्स काय दिलेले आहेत, टॉप फ्लेंज म्हणजे काय बघा. आता तो आय सेक्शनचा जो टॉप पोर्शन जो असतो ना त्याला आपण टॉप फ्लेंज म्हणतो. तर आपल्याला टॉप फ्लेंज किती दिलेला आहे बघा, 160 mm बाय 12 mm. ठीक आहे, सो टॉपचा फ्लेंज जो आहे तो बघा त्याचा 160 mm बेस आहे आणि त्याची डेप्थ किती दिलेली आहे आपल्याला, 12 mm. ठीक आहे, सो नेक्स्ट आपल्याला काय दिलं आहे बघा, बॉटम फ्लेंज किती दिला आहे, 240 mm बाय 12 mm. बॉटम फ्लेंज म्हणजे तो आय सेक्शनचा जो बॉटमचा जो रेक्टँगल आहे बघा, बॉटमचा जो पोर्शन आहे त्याला बॉटम फ्लेंज म्हणतात. आणि हा बॉटम फ्लेंज किती दिला आपल्याला, 240 mm त्याचा बेस दिलेला आहे, 240 mm बेस दिला आहे आणि 12 mm त्याची डेप्थ दिलेली आहे. ठीक आहे, सो 12 mm 12 mm त्याची डेप्थ दिलेली आहे. ठीक आहे, आणि नेक्स्ट आपल्याला परत काय सांगितलेलं आहे त्यांनी किंवा गिवन डाटा काय दिलेला आहे, वेब 200 mm बाय 10 mm. सो व्हॉट वी हॅव गिवन, त्यांनी आपल्याला काय दिला, हा मधला जो पोर्शन असतो आय सेक्शनचा जो मधला पोर्शन असतो त्याला आपण वेब म्हणतो. आणि वेब किती दिला आहे रे आपल्याला, 200 mm त्याची डेप्थ दिलेली आहे आणि बेस, त्या वेबचा बेस किती दिलेला आहे तर तो बेस आहे 10 mm. ठीक आहे, सर हा आपल्याला गिवन डाटा आहे. ठीक आहे, तर आपल्याला हा आय सेक्शन आहे जो की सिमेट्रिकल नाही आहे. पण हा सिमेट्रिक कशाला नाही आहे बघा, एक्स ॲक्सिसला नाही आहे का वाय ॲक्सिसला नाही आहे ते बघूयात आपण. ठीक आहे, जर आपण समजा एक्स ॲक्सिस ड्रॉ केली, ठीक आहे, हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस जर ड्रॉ केली, त्या आय सेक्शनच्या मधून जाणारी जर ड्रॉ केली तर व्हॉट एव्हर द पोर्शन अबोव एक्स ॲक्सिस, म्हणजे एक्स ॲक्सिसच्या वरती जसा पोर्शन आहे, ठीक आहे, तसाच पोर्शन किंवा तसाच एरिया मला एक्स ॲक्सिसच्या खाली देखील हवा आहे किंवा खाली तसाच एरिया मला पाहिजे. आपण जर बघितलं एक्स ॲक्सिसच्या वरती जर पोर्शन पाहिला तर वरती काय दिसतो आपल्याला, एक रेक्टँगल दिसतोय की ज्याचा बेस 160 mm आहे आणि त्याची जी डेप्थ आहे ती 12 mm आहे. ठीक आहे, पण खाली जर आपण बघितलं, खालचा जर फ्लेंज बघितला, खालचा जर रेक्टँगल बघितला आपण, तर खालचा रेक्टँगल जो आहे त्याचा बेस किती रे, 240 mm आहे आणि त्याची डेप्थ किती आहे, 12 mm. डेप्थ आहे दोघांची 12 mm, पण दोघांचा बेस वेगवेगळा आहे. ठीक आहे, आणि जो काही पोर्शन आहे जो की एक्स ॲक्सिसच्या वरती आहे तोच एक्स ॲक्सिसच्या खाली पोर्शन नाही. याचाच अर्थ काय की ही जी डायग्राम आहे ती एक्स ॲक्सिसला सिमेट्रिक नाही आहे. ठीक आहे, पण आपण जर विचार केला वाय ॲक्सिसचा, वाय ॲक्सिस ही व्हर्टिकल ॲक्सिस असते बघा. ठीक आहे, दिस इज अन वाय ॲक्सिस. आपण जर वाय ॲक्सिस ड्रॉ केली, दिस इज वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिस, तर वाय ॲक्सिसच्या जेवढं डाव्या साईडला आहे तेवढंच वाय ॲक्सिसच्या उजव्या साईडला देखील आहे. ठीक आहे, बघा तुम्ही बरोबर आपण हा आय सेक्शन मधोमध कापला उभा तर काय होणार आहे, वाय ॲक्सिसच्या जेवढं डाव्या साईडला मला पोर्शन मिळणार आहे, जेवढा एरिया मिळणार आहे तेवढाच एरिया मला कुठं मिळणार आहे, वाय ॲक्सिसच्या उजव्या साईडला मिळणार आहे. याचाच अर्थ काय की ही डायग्राम वाय ॲक्सिसला सिमेट्रिक आहे पण एक्स ॲक्सिसला नाही आहे. एक्स ॲक्सिसला का नाही आहे, कारण एक्स ॲक्सिसच्या वरती जसं आहे ना, ठीक आहे, वरती जसं दिसतंय ना एक्स ॲक्सिसच्या तसंच खाली दिसतंय का, सेम आहे का तसाच एरिया नाही आहे. कारण वरती जर बघितलं तर फ्लेंज बघा ना 160 mm बाय 12चा आहे, पण खाली फ्लेंज किती 240 बाय 12चा आहे. याचा अर्थ ते एक्स ॲक्सिसला सिमेट्रिक नाही आहे. ठीक आहे, तर आपण काय करूयात, या प्रॉब्लेममध्ये फक्त वाय ॲक्सिसला सिमेट्रिक असल्यामुळे सिमेट्रिकचे फॉर्म्युले आपल्याला माहीत आहेत. एक्स ॲक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड करायचा तो बघूयात. ठीक आहे, तर एक्स ॲक्सिसला जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, आय एक्स इज इक्वल्स टू, बघा आता मी काय करतो इथं, हा जो रेक्टँगल हा जो आय सेक्शन आहे त्याचं 3 रेक्टँगलमध्ये डिव्हिजन करतो. ठीक आहे, पहिला जो रेक्टँगल आहे बघा हा बेसचा रेक्टँगल घेतो मी, सगळ्यात बेसचा फ्लेंज घेतो. ठीक आहे, की ज्याचा बेस किती 240 mm, म्हणजे मी याला काय बेस आहे त्याला B1 म्हटलं, B1, आणि ही डेप्थ आहे त्याला D1 म्हटलं, आणि हा जो रेक्टँगल फॉर्म होतो त्याला एरिया A1 म्हटलं. ठीक आहे, पहिला रेक्टँगल आहे माझा त्याला एरिया A1 म्हटलं, मग त्या एरिया A1चा बेस आहे B1 240 mm, D1 डेप्थ आहे त्याची 12 mm. आता मधला रेक्टँगल कन्सिडर करतो, जो वेब आहे ना तो वेब म्हणजे माझा सेकंड रेक्टँगल आहे, मधला रेक्टँगल, की ज्याचा बेस किती रे 10 mm दिला आहे मला, हा बेस गिवनमध्ये आहे, सो त्याला मी B2 म्हटलं. कारण की हा एरिया माझा A2 आहे, मधला एरिया मी A2 कन्सिडर केलेला आहे, मधला रेक्टँगलचा एरिया, की ज्याचा बेस किती झाला B2 इज इक्वल टू 10 mm मला दिलेला आहे. ठीक आहे, सेम माझी डेप्थ किती रे त्याची, टोटल डेप्थ मला दिलेली त्याची
दॅट इज D2. D2 इज इक्वल टू 200 mm. म्हणजे मला B2 पण मिळाला आणि D2 पण मिळाला. कोणासाठी? फक्त आणि फक्त एरिया A2 साठी मिळाला. ठीक आहे. आता आपण एरिया A3 कन्सिडर करूयात. म्हणजे टॉपचा फ्लेंज आहे ना, टॉपचा रेक्टँगल जो आहे हा, तो एरिया आपण A3 कन्सिडर करूयात, की ज्याचा बेस किती रे, म्हणजे एरिया A3 असल्यामुळे त्याचा बेस आपण काय B घेतो आणि 3. सो इट इज B3 इक्वल टू 160 mm. ठीक आहे. म्हणजे त्याचा बेस किती झाला 160 mm आणि त्याची डेप्थ किती झाली D3 इज इक्वल्स टू डेप्थ किती दिलेली आपल्याला 12 mm. ठीक आहे. म्हणजे आपल्याला व्हॅल्यूज काय मिळाल्या B1 D1 मिळाला, B2 D2 मिळाला, B3 आणि D3 प्रत्येक पर्टिक्युलर त्या एरियासाठी A1 A2 आणि A3 साठी. ठीक आहे. आता फॉर्म्युला बघूयात आपण काय आहे. जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस फाइंड करायचा असेल तर आता 3 एरियाज कन्सिडर केले आहेत. पॅरलल ॲक्सिस थेरमनुसार आपण तो फॉर्म्युला वापरणार आहे बघा. सो मी फॉर्म्युला लिहितो IG1 प्लस A1 H1चा स्क्वेअर. ठीक आहे. हा पहिल्या एरियासाठी, दिस इज ओनली फॉर फर्स्ट एरिया. प्लस सेकंड मी फॉर्म्युला लिहितो आहे बघा IG2 प्लस A2 H2चा स्क्वेअर. ठीक आहे. प्लस आता तिसरा पण एरिया आहे माझा, तिसऱ्या एरियासाठी सेम IG3 प्लस A3 H3चा स्क्वेअर. ठीक आहे. सो दीज आर दी फॉर्म्युलेज. हे फॉर्म्युलेज आहेत बघा मोमेंट ऑफ इनर्शिया मला एक्स ॲक्सिसला फाइंड करायचं असेल तर. आता माझं काम काय आहे, माझं टास्क काय आहे, की सगळ्यात अगोदर काय करूयात, IG1 IG2 IG3 किंवा A1 A2 आणि A3 फाइंड करूयात. त्याच्यानंतर H1 H2 आणि H3 फाइंड करूयात. त्या व्हॅल्यू त्या फॉर्म्युल्यात टाकूयात. त्याच्यानंतर आपल्याला फायनल आन्सर मिळून जाणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर काय करूयात, आपण एरियाज फाइंड करूयात. सोपं जाईल आपल्याला एरियाज फाइंड करायला. सो A1 इक्वल टू काय, हा पहिला सगळ्यात बॉटमचा रेक्टँगल जो आहे ना, तो आपण A1 एरिया कन्सिडर केला आहे. सो माझा एरिया A1 काय येणार आहे, B1 इंटू D1. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे रेक्टँगलचा जर एरिया फाइंड करायचा असेल तर फॉर्म्युला काय, बेस इंटू त्याची डेप्थ, त्याची हाईट. सो B1 इंटू D1, बेस किती रे 240. सो इट इज 240 इंटू डेप्थ किती 12, 240 इंटू 12. ठीक आहे. सो आपण तर कॅल्क्युलेटर घेतलेला आहे, कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेशन करूयात. 240 इंटू 12 त्याची डेप्थ आहे. तर आन्सर किती आलं बघा 2880. ठीक आहे. सो 2880 आणि एरिया कशात येणार आहे आपला MM स्क्वेअरमध्ये. ठीक आहे. कारण की B MM मध्ये, D MM मध्ये, MM इंटू MM तो MM स्क्वेअर झाला. ठीक आहे. सिमिलरली फाइंड A2 म्हणजे एरिया मधला जो वेब आहे ना, मधला रेक्टँगल, तो A2 येणार आहे. त्याचा एरिया किती B2 इंटू D2. सो तो किती येणार आहे रे, B2 किती आपला, B2 इट इज बेस किती 10 mmचा. ठीक आहे. बेस आहे आपला 10 mmचा आणि त्याची टोटल जी डेप्थ आहे बघा. ठीक आहे. टोटल डेप्थ आपल्याला किती दिलेली, इथं गिवन डाटामध्ये बघा बॉटमचा फ्लेंज आपल्याला देताना 240 दिलेला आहे, पण ॲक्च्युली गिवन डायग्राममध्ये 200 दिलेला आहे. ठीक आहे. सो आपण इथं कन्सिडर करताना 200च कन्सिडर करूयात. ठीक आहे. कन्सिडर करताना आपण, कारण की डायग्राममध्ये आपल्याला 200 दिले, चुकून त्या बुकमध्ये 240 दिलं होतं, तर ते ॲक्च्युली किती आहे 200. ठीक आहे. सो त्याचा डेप्थ किती आहे D2, इट इज 200. ठीक आहे. सो किती येणार आहे 200 इंटू 10. सो इट इज 2000 आणि एरिया कशात येणार आहे MM स्क्वेअरमध्ये. ठीक आहे. A2 पण मिळाला आपल्याला. ठीक आहे. आता A3 फाइंड करूयात. सो A3 कोणासाठी रे, A3 फॉर एरिया थर्ड, 3 नंबरचा रेक्टँगल आहे त्याच्यासाठी A3 येणार आहे. तो कसा येणार आहे रे, B3 इंटू D3. सो इट इज इक्वल्स टू B3 किती, बेस किती 160 mmचा बेस आहे बघा तिसऱ्या रेक्टँगलचा आणि डेप्थ किती आहे रे 12. सो 160 इंटू 12 करूयात आपण. 160 160 इंटू 12 केलं मी. सो इट इज 1920. ठीक आहे. 1920 आणि आन्सर कशात येणार आहे माझं, ते पण MM स्क्वेअरमध्ये. ठीक आहे. आपलं एक काम झालेलं आहे. A1 मिळाला, A2 मिळाला, A3 मिळाला. ठीक आहे. आता काय करूयात, IG1 IG2 आणि IG3 फाइंड करूयात. ठीक आहे. पण हे कोणासाठी, एक्स ॲक्सिससाठी चाललेलं आहे. ठीक आहे. सो IG1 फॉर फर्स्ट एरिया 1 म्हटलेलं आहे ना आपण, तो फक्त आणि फक्त एरिया A1 साठी आपल्याला रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा फॉर्म्युला माहीत आहे. ठीक आहे. तर तो काय असतो बघा, जर मला फक्त रेक्टँगलसाठी ह्या मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस जर फाइंड करायचा असेल तर तो येणार आहे बघा B1 D1चा क्यूब डिवायडेड बाय 12. सो ती काय मला माहिती आहे, B1 माहिती आहे 240 इंटू डेप्थ किती रे 12. सो 12चा क्यूब डिवायडेड बाय 12. सो इट इज इक्वल्स टू, ठीक आहे, कॅल्क्युलेटरवरती सॉल्व करूयात आपण हे. तर किती येणार आहे बघा 240. सो इट इज 240 इंटू 12 आहे आणि त्याचा क्यूब आहे म्हणून शिफ्ट आणि स्क्वेअर दाबतो. सो क्यूब झाला आणि त्याला डिवायडेड बाय किती रे 12 आहे. सो इट इज डिवायडेड बाय 12. हे खूप मोठं आन्सर येते, त्यामुळे आपण ENGचं बटन दाबूयात. ENG प्रेस केल्यानंतर बघा किती येते 34.56. सो 34.56 इंटू त्याला किती 10⁻³ आहे.
10⁻³ आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया असल्यामुळे त्याचं युनिट आहे बघा mm⁻⁴. सगळे डायमेन्शन मध्ये घेतले त्यामुळे त्याचं युनिट येणार आहे mm⁴. ठीक आहे. सेम IG2 फाइंड करूयात आपण. IG2 कोणासाठी रे? IG2 येणार आहे बघा मधला जो एरिया आहे ना सेकंड एरियासाठी, मधला रेक्टँगलसाठी येणार आहे आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला काय येणार आहे? जर मी एक्स ॲक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करत असेल तर B2 D2चा क्यूब डिवायडेड बाय 12 विच इज इक्वल्स टू, आता B2 म्हणजे बेस किती रे? बेस दिला आहे मला 10 mm माहिती आहे 10 10 mm इंटू डेप्थ किती त्याची 200, सो इट इज 200 आणि त्याचा क्यूब आहे बघा क्यूब डिवायडेड बाय 12, सो इट इज इक्वल्स टू. आता सेकंड आन्सर काय येणार आहे बघा, आपण कॅल्क्युलेटरवरती सॉल्व्ह करूयात ते. सो इट इज 10 इंटू बघा काय आहे रे 200 त्याचा क्यूब, शिफ्ट आणि स्क्वेअर दाबलं म्हणजे क्यूब होईल, त्याला डिवायडेड बाय 12, सो 12 केलं. हे खूपच मोठं आन्सर येते त्याच्यामुळे आपण ENGचं बटन दाबलं, ते प्रेस केल्यानंतर किती येते बघा 6.66 इंटू 10⁻⁶. ठीक आहे. सो इट इज 6.67 करूयात आपण इंटू 10⁻⁶ येते आणि ते पण कशात येणार आहे रे? युनिट त्याचं mm⁻⁴. सिमिलरली वी आर गोइंग टू फाइंड IG3. सेम आपण IG3 कोणासाठी फाइंड करूयात? आता एरिया 3 साठी फाइंड करूयात. ठीक आहे. तर तो काय येणार आहे बघा माझा आता IG3 सेम B3 D3 त्याचा क्यूब डिवायडेड बाय 12, B3 D3 D3 क्यूब डिवायडेड बाय 12, सो इट इज इक्वल टू बेस किती रे त्याचा 160 आहे बघा, थर्ड एरिया आहे, थर्ड एरियाचा बेस दिला मला 160 mm. ठीक आहे. आणि त्याचा डेप्थ किती रे 12 इथं दिली बघा डेप्थ म्हणजे त्याची हाईट, सो 12चा क्यूब डिवायडेड बाय 12, सो इट इज इक्वल्स टू, हे पण सॉल्व्ह करूयात आपण कॅल्क्युलेटरवरती. सो 160 इंटू 12 शिफ्ट आणि स्क्वेअर दाबल्यानंतर क्यूब झालं, त्याला डिवायडेड बाय आपण किती करूयात 12. ठीक आहे. परत एकदा खूप मोठा आन्सर येते त्याच्यामुळे ENGचं बटन जर प्रेस केलं आपण तर ते किती येते बघा 23.04. ठीक आहे. 23.04 इंटू 10⁻³ आणि युनिट काय आहे mm⁻⁴. ठीक आहे. चला आपलं काम काय झालेलं आहे बघा, आपलं टास्क काय झालेलं आहे आत्ता, आपले व्हॅल्यूज आपल्याला काय काय मिळालेले आहेत बघा. आपल्याला IG1 IG2 मिळाला, IG3 मिळाला, A1 A2 आणि A3 पण मिळाला. आता आपण काय फाइंड करूयात H1 H2 आणि H3. ठीक आहे. H1 H2 आणि H3 फाइंड करण्या अगोदर मला एक्स ॲक्सिससाठी काय करावं लागेल, अगोदर Y बार फाइंड करावं लागतो बघा, हे लक्षात घ्या महत्त्वाचं. मला जर H1 H2 आणि H3च्या व्हॅल्यू जर फाइंड करायच्या असतील तर त्या पूर्ण आय सेक्शनसाठी Y बार फाइंड करावा लागतो. आणि Y बार काय असतो रे? Y बारचा फॉर्म्युला आहे बघा A1 Y1 प्लस A2 Y2 प्लस A3 Y3. ठीक आहे. आणि होल डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस A3. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे बघा. काय फॉर्म्युला? Y बार इज इक्वल टू A1 Y1 प्लस A2 Y2 प्लस A3 Y3 प्लस A1 डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस A3 हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर आपलं टास्क काय आता ऑलरेडी आपल्याला A1 A2 A3 तर माहिती आहे, फक्त Y1 Y2 आणि Y3 त्या प्रत्येक एरियासाठी फाइंड करायचे. ठीक आहे. सो Y1 इक्वल टू आपण फाइंड करूया सगळ्यात अगोदर. सो Y1 इक्वल टू Y1 मला कसं मिळणार आहे बघा, Y1 कोणासाठी रे? पहिल्या एरियासाठी. आता हे Y म्हणजे कसं असतं, उभं डिस्टन्सेस असतात, हे Y म्हणजे व्हर्टिकल उभे डिस्टन्सेस असतात. ठीक आहे. सो Y1 मला कोणासाठी? फक्त आणि फक्त एरिया A1 साठी फाइंड करायचे. आता जास्त काय डीपमध्ये जायचं नाही, सरळ आणि साधं एक साधं टॉपिक किंवा हिंट लावायची. काय, मला पहिल्या एरियासाठी Y1 फाइंड करायचं ना, मग फक्त आणि फक्त पहिल्या एरियासाठी डेप्थ किती बघायचं किंवा हाईट किती ती बघायचं. तर हाईट किती आहे 12, सो 12 मग याचा मध्य किती येणार आहे? Y1 म्हणजे काय, त्या एरिया A1 साठीचा फक्त सेंट्रॉइड. कुठून? तर आपण जो बेस काय कन्सिडर केलेला आहे, रेफरन्स ॲक्सिस कुठं कन्सिडर केलेली, जो माझा आय सेक्शन आहे ना, आय सेक्शनच्या सगळ्यात बॉटमला आपण रेफरन्स ॲक्सिस कन्सिडर केलेली आहे. ठीक आहे. तर त्या रेफरन्स ॲक्सिसपासून त्या एरियाचा मध्य म्हणजे सेंट्रॉइड म्हणजे Y1, तर तो किती येणार आहे? टोटल डेप्थ आहे माझी 12, सो 12/2 जर केलं तर किती येते बघा 6 mm. 12/2 केलं तर ते येणार आहे 6 mm. ठीक आहे. सेम मला आता Y2 फाइंड करायचं आहे. तो Y2 इज इक्वल टू, आता Y2 कोणासाठी येणार आहे रे? एरिया A2 साठी Y2 येणार आहे माझा, फक्त आणि फक्त एरिया A2 साठी. कुठून मोजणार आहे मी? ह्या बेसपासून, खालचा जो बॉटम बेस आहे ना तिथून मोजणार आहे. ठीक आहे. सो बॉटम बेसपासून मला तो मेजर करायचा. अगोदर काय करायचं, त्या बॉटम बेसपासून तो एरिया स्टार्ट कुठं होतं रे? इथून इथंपर्यंतचाच एरिया येतो फक्त असा. ठीक आहे. म्हणजे इथून एरिया स्टार्ट होतोय, म्हणजे मी काय करणार, त्या अगोदर त्या बेसपासून तो एरिया स्टार्ट होईपर्यंत डिस्टन्स घेणार आणि ते किती मला दिलं 12 mm, सो इट इज 12 mm. आणि आता त्या एरियाचा सेंट्रॉइड फाइंड करणार. आता टोटल एरिया जो आहे तो त्या टोटल एरियाची हाईट किती, डेप्थ किती रे? 200 mm आहे. मग जास्त डोकं चालवायचं नाही, फक्त काय करायचं 200/2 करायचं. ठीक आहे. म्हणजे हे जर कॅल्क्युलेशन केले तर किती येईल बघा, सो 200 डिवायडेड बाय 2 ते 100 आलं, प्लस 12 केलं म्हणजे ती व्हॅल्यू आली 112 mm.
चला Y2 पण मला मिळाला. आता सेम फक्त फायनली काय मला Y3 फाइंड करायचं. सो Y3 पण कुठून रे, ह्या बॉटमपासून. सगळं जे काय करायचं ते बॉटमपासून. आता काय करायचं, ह्या बॉटमपासून एरिया A3 जो सुरू होणार आहे तिथंपर्यंत अगोदर डिस्टन्स घ्यावं लागणार आहे. आणि ते डिस्टन्स किती रे, हे अगोदरचं 12 अधिक इथून त्या एरिया चालू होईपर्यंत 200. आणि आता मला त्या एरियाचा सेंट्रॉइड म्हणजे फक्त आणि फक्त एरिया A3चा सेंट्रॉइड फाइंड करायचा आहे. टोटल किती रे, हाईट त्याची 12 आहे. मग मी काय करणार, 12/2 करणार. फक्त तेवढंच, तिथपर्यंत सेंट्रॉइड. मग हे जर कॅल्क्युलेशन केलं आपण, बघा कॅल्क्युलेशन कसं होणार आहे, 12 अधिक 200 केलं मी, अधिक 12/2 किती येतं रे, 12/2. ते कॅल्क्युलेटरमध्येच करूयात आपण. 12/2 केलं, त्याला ब्रॅकेट टाकला. सो इट इज इक्वल्स टू, ते किती आलं बघा, 218. सो इट इज 218 mm. चला मला Y1, Y2 आणि Y3 पण मिळाले. Y1, Y2, Y3 मिळाले. आता मी आरामात Y बार फाइंड करू शकतो. सो Y बार इज इक्वल्स टू, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकूयात. A1 माझा किती, 2880 इंटू Y1 आत्ताच मला मिळालं आहे. Y1 किती, 6. ठीक आहे, त्याला ब्रॅकेट टाकला. प्लस A2 किती आला आहे माझा, 2000. सो 2000 इंटू Y2 किती, 112 प्लस A3 किती माझा, 1920 इंटू Y3ची व्हॅल्यू किती, 218. ठीक आहे, ह्या व्हॅल्यूज टाकल्या मी आता. आणि त्याला डिवायडेड बाय काय, A1 प्लस A2 प्लस A3. A1 2880 प्लस A2 2000 प्लस A3 1920, 1920. ठीक आहे. सो Y बार इक्वल टू, आता हे कॅल्क्युलेशन करूयात आपण. ठीक आहे, आता हे कॅल्क्युलेशन कसं येणार आहे बघा, इथं कॅल्क्युलेशन करूयात आपण हे. तर पहिला ब्रॅकेट टाकतो मी, 2880 इंटू 6 केलं, पहिला ब्रॅकेट कंप्लीट केला. प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये काय घेतलं, 2000 गुणिले 112, ब्रॅकेट कंप्लीट केला. प्लस थर्ड ब्रॅकेट घेतला, 1920 गुणिले त्याला किती, 218. तो ब्रॅकेट कंप्लीट केला मी आता. तो ब्रॅकेट कंप्लीट केला. डिवायडेड बाय काय करतो आता मी, त्याला किती रे, डिवायडेड बाय टोटल 2880 प्लस 2000 प्लस 1920. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट केला मी आता. हे सगळं सॉल्व केल्यानंतर बघा माझा आन्सर किती आले, 97. सो माझा Y बार मला मिळाला 97 mm. मला Y बारची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे, आता एकदा का Y बार मिळाला की तुम्हाला काय मिळणार आहेत, व्हॅल्यू H1, H2 आणि H3 मिळणार आहे. आता हे कशा मिळणार, काय करायचं, फक्त कम्पेअर करत जायचं. मला H1 फाइंड करायचं आहे ना. सो H1 फाइंड करण्यासाठी काय करायचं, Y1 आणि Y बार कम्पेअर करायचा. ठीक आहे, म्हणजे काय बघायचं, Y बार मोठा आहे का Y1 मोठा आहे तो बघायचा. Y बार मोठा आहे. Y बार किती व्हॅल्यू, 97. जास्त डोकं चालवायचं नाही. मोठी व्हॅल्यू वजा छोटी व्हॅल्यू किती, 6 mm. सो ती किती मला मिळणार, डायरेक्टली H1ची व्हॅल्यू मिळणार बघा. सो 97 मायनस 6 केलं तर ते आलं 91 mm. ते किती आलं, 91 mm. ठीक आहे, मला काय सेकंड फाइंड करायचं, H2. सो H2 फाइंड करण्यासाठी काय जास्त डोकं चालवायचं नाही. Y2 आणि Y बार कम्पेअर करायचा. Y बार मोठा आहे का Y2 मोठा आहे. Y2ची व्हॅल्यू 112, Y बार आहे 97. सो मोठी व्हॅल्यू वजा छोटी व्हॅल्यू, 112 वजा 97 करा. सो इट इज इक्वल्स टू, बघा 112 वजा 97, 97. सो इट इज 15. मला H2 पण मिळाला 15 mm. ठीक आहे, आता H3साठी काय करायचं, सेम काय करायचं, Y बार आणि Y3 कम्पेअर करायचा. Y3 218 आहे आणि Y बार माझा 97च आहे. म्हणजे 218 मोठी व्हॅल्यू वजा छोटी व्हॅल्यू 97. सो इट इज इक्वल्स टू, ती व्हॅल्यू मला किती आन्सर येते बघा, 218 वजा 97 म्हणजे ते माझं आलं 121 आणि ते mm मध्ये येणार आहे. ठीक आहे, सगळे H1, H2, H3 म्हणजे mm मध्ये येणार आहे. चला, मला H1 मिळाला, H2 मिळाला आणि H3 पण मिळाला. आता हे सगळे आलेले व्हॅल्यूज आपण काय, ह्या जो IX चा फॉर्म्युला आहे, जो मला मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स ॲक्सिस फाइंड करायचा आहे त्याच्यात टाकूयात. सो IX इज इक्वल्स टू काय बघा, IG1 मला किती मिळाला होता, IG1 माझा आलता 34.56 इंटू 10⁻³ आलं होतं. ठीक आहे, प्लस काय, A1 H1चा स्क्वेअर, काय बघा, प्लस A1 आणि H1चा स्क्वेअर. A1 किती रे, A1 बघा 2880 इंटू H1 आत्ताच मिळाला मला 91 आणि त्या 91चा स्क्वेअर आहे बघा, 91चा स्क्वेअर आहे. प्लस IG2ची व्हॅल्यू किती रे, 6 पॉईंट, ही बघा IG2ची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻⁶ आहे बघा, 10⁻⁶. प्लस A2 किती, A2ची व्हॅल्यू बघा 2000 आहे. सो 2000 गुणिले
इंटू काय रे H2चा स्क्वेअर आहे बघा, इंटू H2चा स्क्वेअर. सो H2ची व्हॅल्यू आत्ताच मला मिळाली. H2 किती आला होता बघा आपला. सो आवर H2 हिअर H2 आपल्याला मिळाला आहे 15 mm. सो 15चा वर्ग. ठीक आहे. प्लस सगळ्यात शेवटी आता काय Ig3 प्लस A3 H3चा स्क्वेअर. सो Ig3ची व्हॅल्यू किती मिळाली बघा मला 23.04 इंटू 23.04 इंटू 10⁻³ 10चा तिसरा. ठीक आहे. प्लस A3 एरिया A3 किती आला होता माझा एरिया A3 1920 1920 इंटू H3ची व्हॅल्यू मला आत्ताच मिळालेली 121 आणि त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. H3चा स्क्वेअर म्हणून स्क्वेअर केला. आता हे सगळं सॉल्व करूयात आपण, आपल्याला Ix मिळून जाईल. ठीक आहे. आता कसं सॉल्व करायचं बघा. सगळ्यात अगोदर आपल्याला काय दिलेलं आहे सॉल्व करूयात आपण हे. आता बघा पहिले किती 34 पॉईंट बघा मी ब्रॅकेट टाकतो, ब्रॅकेटमध्ये 34 बघा ब्रॅकेट टाकतो, ब्रॅकेटमध्ये 34.56 इंटू 10⁻² साठी मी EXP वापरतो, EXP आणि 3 दाबलं. ठीक आहे. ब्रॅकेट कंप्लीट केला. प्लस काय रे प्लस आहे बघा 2880 इंटू 91चा स्क्वेअर आहे बघा 91 स्क्वेअर. ठीक आहे. ब्रॅकेट कंप्लीट केला. ठीक आहे. हे असं आहे बघा, त्याला ब्रॅकेट कंप्लीट केला. इक्वल टू म्हटलं, इक्वल टू खूपच मोठा आन्सर येते म्हणून ENG दाबलं. ENG दाबल्यानंतर येते बघा 23.88 इंटू 10⁻⁶. ठीक आहे. 23.88 इंटू 10⁻⁶ टाका. ठीक आहे. पहिलं मी सॉल्व केलं एवढंच. ठीक आहे. प्लस आता करूयात बघा किती आलं आन्सर 23.88 इंटू 10⁻⁶ आलेले. सेकंड सॉल्व करूयात आता. सेकंड काय 6.67. सो कॅल्क्युलेटरमध्ये करूयात आपण 6.67 इंटू किती रे 10⁻⁶ म्हणून EXP 6 दाबलं. प्लस ब्रॅकेटमध्ये टाकूयात किती 2000 इंटू. सो 2000 इंटू 15 स्क्वेअर आहे 15चा वर्ग म्हणून वर्ग केला. ब्रॅकेट कंप्लीट केला. हे खूपच मोठं आन्सर येते परत एकदा म्हणून ENG दाबल्यानंतर किती येते बघा 7.12. सो इट इज 7.12 इंटू 10⁻⁶ येते, ते दाबलं 7.12 इंटू 10⁻⁶ आलं. प्लस ठीक आहे. आता सगळ्यात लास्ट फक्त हा राहिलेला आहे ब्रॅकेट, सो सॉल्व करूयात. किती रे बघा 23.04. ठीक आहे. सो 23.04. ठीक आहे. इंटू किती 10⁻�3. सो EXP 3 दाबलं, ब्रॅकेट कंप्लीट केला. प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये किती 1920 इंटू 121चा वर्ग. सो 121चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट केला. ते पण आन्सर खूप मोठं येते म्हणून ENG दाबलं, तर ते येणार आहे बघा 28 पॉईंट आलेलं आहे बघा 28.13 इंटू किती 10⁻⁶ आहे बघा. सो इट इज 10⁻⁶. आता या सगळ्यांची ॲडिशन करूयात, आपल्याला फायनल आन्सर मिळून जाईल बघा. Ix आपल्याला मिळून जाणार आहे. सो Ix इज इक्वल्स टू. ठीक आहे. Ix सगळ्यांची ॲडिशन करूयात. पहिले किती 23.88. सो 23.88 गुणिले इंटू 10⁻⁶. 10⁻⁶ साठी आपण EXP दाबूयात. किती 10⁻⁶ दाबलं. प्लस पुढचा ब्रॅकेट घेतला किती 7.12 इंटू 10⁻⁶. 10⁻⁶ साठी EXP आणि 6 दाबला, ब्रॅकेट कंप्लीट केला. प्लस सगळ्या शेवटी काय आहे 28.13. सो 28.13 इंटू EXP 10⁻⁶ आहे म्हणून EXP 6 दाबलं, ब्रॅकेट कंप्लीट केला. इक्वल टूचं बटन दाबलं, मला फायनल आन्सर मिळेल बघा. खूपच मोठं आन्सर येते म्हणून आपण ENGचं बटन दाबूयात. ENGचं बटन दाबल्यानंतर येते बघा आन्सर 59.13. सो 59.13 इंटू 10⁻⁶. 59.13 इंटू 10⁻⁶ आणि ते युनिट काय असणार आहे mm⁻⁴. मोमेंट ऑफ इनर्शिया आपला mm⁴ मध्ये असतो. सो दिस इज युअर फायनल आन्सर. व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.